नमस्कार, बोले तो वेलकम. तर आपण आज जे सारण आपलं दिवाळी आता झालेली आहे सर्वांची आणि काय काहींचं सारण थोडंसं राहिलेलं असतं करंजीचं. तर ते सारण जर तुमच्याकडे राहिलं असेल तर ही रेसिपी नक्की करून बघा. तर हे सारण माझ्याकडे मला आईने दिलेलं होतं. तर हे म्हणजे साखरेच्या ऐवजी गूळ वापरलेला आहे, त्याच्यामुळे हे खूप पौष्टिक आहे सारण. तर आता ह्या सारणाचा आपण शिरा बनवून घ्यायचा आहे. ऑलरेडी आपण हे आता सारणासाठी रवा वगैरे तुपात छान भाजलेला आहे. त्याच्यात तुम्हाला काय साखर किंवा गूळ काय घालायचं असेल ते घातलेलंच आहे. ऑलरेडी वेलची घातलेली आहे. सर्व काही घातलेलं आहे. खोबरं पण आहे ह्याच्यात. फक्त याच्यातले मनुके मी काढलेले आहेत. आणि जर तुम्हाला साखर किंवा गूळ काही घालायचं असेल अजून वाढवून त्याच्यात, तर म्हणजे पाण्यात तुम्ही घालू शकता जर तुम्हाला वाटत असेल. कारण आपण दूध आणि पाणी वापरणार ना, त्याच्यामुळे गोडी थोडीशी कमी होऊ शकते. तर ह्याच्यात तुम्ही घालू शकता साखर किंवा गूळ. तर हे गूळ वापरल्यामुळे खूप पौष्टिक झालेलं आहे. आणि हे असं दूध आणि पाणी घालून मी हा असं सेम जसं आपण शिरा बनवतो ना, तसंच ते शिजवून घेतलेलं आहे बनवून. आणि थंड करून घेतलं. थंड करून घेतल्यानंतर जी नॉर्मल आपली चपातीसाठी म्हणजे चपातीसाठी जी कणिक मळलेली असते ना, तीच कणिक बघा मी इथे वापरलेली आहे नेहमीची. आणि हे असं सारण भरून घेतलेलं आहे. त्याच्यात जसं आपण पुरणपोळीमध्ये पुरण भरतो ना, तसंच हे मी सारण भरून घेतलेलं आहे. आणि त्याचा गोळा करून घेतला. आणि हे असं मऊसूद सारण आणि मऊसूद आपली जी कणिक आहे, त्याच्यामुळे हे लाटायला पण खूप सोपं जातं आणि खूप सोपा पदार्थ आहे. काही त्याच्यात अवघड नाही आहे. म्हणजे ज्या नवीन शिकणाऱ्या आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा खूप इझी जाणारा म्हणजे इझी होणारा पदार्थ आहे. तर असं तुम्ही तुमच्याकडे सारण जर शिल्लक राहिलं असेल तर नक्की करून बघा हा पदार्थ. आणि मला सांगा कमेंटमध्ये कसा झालेला आहे. तर आता हे खूप पातळ नाही लाटून घ्यायचं आणि खूप जाड पण नाही. जरा चपातीपेक्षा थोडंसं जरासं जाड लाटायचं आणि मस्तपैकी शेकून घ्यायचा. तुम्ही तेल, तूप काहीही लावू शकता. मी इथे तूप लावलेलं आहे आणि मस्तपैकी बघा असा हा भाजून घेतलेला आहे छान. आणि ह्या मुलांच्या म्हणजे डब्यासाठी, टिफिनसाठी वगैरे खूप छान पदार्थ आहे, चांगला आहे, पौष्टिक आहे. ऑप्शन आहे अ, डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी. तर हा झटपट होणारा पदार्थ आहे. तर नक्की करून बघा आणि कसा झाला ते मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला या सर्वांनी नाश्ता करायला मस्तपैकी गोड पोळीचा छान सांज्याच्या पोळी